हाय एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आज काय स्पेशल. तर आज आपण बनवणार आहोत खमण ढोकळा. त्यासाठी मी घेतला, आपण एक वाटी घेऊ, त्याच्यात टाकू 2 चम्मच साखर आणि अर्धा चम्मच मीठ. त्याच्यात थोडं पाणी घालू. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. खमण ढोकळा बनवण्यासाठी 2 वाटी बेसन इथे आपण घेतलेला. त्यात आपण ॲड केलं आहे अर्धा चम्मच मीठ आणि थोडीशी हळद. हळदी देखील आपण अर्धा चम्मचच घेतलेली आहे. त्याला आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. इकडे साखर घातलेलं पाणी ऑलरेडी मी तयार केलेलं आहे. पाणी आपल्याला थोडं थोडं ॲड करायचं आहे, एकदम नाही ॲड करायचं, थोडं थोडं ॲड करायचं आहे. जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही तुमच्या प्रमाणात साखर घालू शकता. इथे आपला बॅटर तयार आहे. याला 5-10 मिनटं आपण रेस्ट करत देऊ. त्यानंतर पाणी टाकून आपण व्यवस्थित बॅटर तयार केलेला आहे. यात आपण थोडासा तेल घालू आणि एकदम थोडंसं पाणी. इथे आपला बॅटर तयार झालेला आहे. त्यात आपण इनो टाकू आणि पटकन फेटून घेऊ. तोपर्यंत इकडे आपण पाणी गरम होईपर्यंत ठेवू. किमान असा पाणी गरम झाला पाहिजे. आपण जो पतेला घेतलेला आहे त्याला तेल लावून घेऊ. या पतेल्यात आपण जे बॅटर तयार केलेलं होतं ते ट्रान्सफर करून घेऊ. किमान 15-20 मिनिटे ढोकळा स्टीम करत ठेवू. आपला ढोकळा शिजेपर्यंत आपण इकडे मस्तपैकी तडक्याची तयारी करू. यात थोडं तेल घालू. यात आपण राया घालू. राया घातल्यावर यात आपण कढीचा पत्ता आणि मिरची टाकू. आपला जो तडका तयार झालेला आहे त्यात आपण साखर घातलेलं पाणी ॲड करत आहोत. तुम्ही इकडे पाहू शकता आपला खमण ढोकळा व्यवस्थित तयार झालेला आहे. चम्मच टाकून मी चेक करत आहे. बघू शकता तुम्ही, चम्मचला चिपकत नाही, याचा अर्थ खमण ढोकळा तयार आहे. तो आता आपण व्यवस्थित काढून घेऊ. इकडे आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता याची आपण कटिंग करूया व्यवस्थित. तुम्ही इकडे पाहू शकता मस्त स्पॉन्जी ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता त्यावर आपण जो मस्त राया, मिरची आणि कढीपत्ता टाकून तडका तयार केलेला आहे तो मस्त ढोकळ्यावर टाकूया. तुम्ही खमण ढोकळा मस्त चटणीसह एन्जॉय करू शकता. आपला ढोकळा मस्तपैकी तयार झालेला आहे, पण विदाऊट चटणी खायला मजा नाही येत, बरोबर ना? म्हणून आपण त्यासोबत खायला घेऊ मस्त तिखट अशी हिरवी चटणी. तुम्ही पाहू शकता आपला मस्त खमण ढोकळा तयार झालेला आहे. चटणीबरोबर मस्त एन्जॉय करा, खा प्या, मजा करा, आनंदित राहा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.